माझे मंत्रिपद कार्यकर्त्यांना समर्पित असून जनतेच्या सेवेसाठी मंत्रिपदाचा वापर करून समाजातील पीडित वंचितांना न्याय देण्याचं काम करून पक्ष विस्तारासोबत समाजातील 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना त्यांचा विकास करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वप्नपूर्ती करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे अभिवचन राज्याचे कामगार मंत्री नामदार ॲडव्होकेट आकाश भाऊसाहेब फुंडकर यांनी अकोला येथील आयोजित सत्कार प्रसंगी दिले. अकोला येथील हॉटेल शुभकर्ता येथे भाजपातर्फे नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. पक्षाने दिलेली जबाबदारी तसेच स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर तसेच माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी दाखवलेला मार्ग आपण जीवनामध्ये अंगीकारून सामाजिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असून विदर्भ आणि मराठवाड्यातील सोबत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व पक्षाने दिलेली जबाबदारी ही महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व पक्ष संघटनेने आपल्या लहान कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी जनतेच्या विकासास कामासाठी वापर करू अशीही यावेळी नामदार आकाश फुंडकर यांनी ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगंटे पाटील हे होते, तर मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भालसाकडे, आमदार वसंत खंडेलवाल, नगराध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, तेजराव थोरात, अर्चना मसने, वैशाली निकम, चंदाताई शर्मा यांच्यासह भाजपा पक्ष श्रेष्ठी व पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला. सर्वांचे लाडके खासदार आदरणीय अनुभव, मंचावर उपस्थित आमचे काका आदरणीय प्रकाश भाऊ, आदरणीय तेजराव काका, आदरणीय किशोर भाऊ, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय वसंत भाऊ, विजू अग्रवाल, आदरणीय जयंतराव. आजचा हा कार्यक्रम म्हणजे अजूनही मला विश्वास होत नाही आहे की मंत्री म्हणून हा कार्यक्रम सुरू आहे. मला असं वाटतं की संघटनेचा कार्यक्रम आहे, मला बोलवलेला आहे, आपला संघटनेचा जिल्ह्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण खरोखर त्या दिवशी अचानक फोन आला, अचानक निघालो. घडामोडी अशा घडत होत्या की मलाही विश्वास होत नव्हता की आपल्यासोबत हे घडते. मी कसा बसा पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आई म्हणे पूर्ण स्टेजवर शर्ट आणि जीन्सवर शपथ घेणारा तू एकटाच होता. म्हणजे फोनच उशीर आला, मी करू काय. आणि याला भारतीय जनता पार्टी म्हणतात की एवढा मोठा अचानक सरप्राईज मला मिळेल हे मी विचारच केला नव्हता. अचानक फोन आला, अचानक मला सांगितलं की गाडीत बसा, निघा. मी कन्फर्म करायसाठी 1-2 जणांना फोन केले. ते म्हणे आम्हाला काही माहित नाही अजून, तुला फोन आला तू निघ. मग मी गाडीत बसलो. आई वसुंधराकडे पुण्याला होती. आमच्या घरचे लोक यात्रेसाठी माहेरी गेलेले होते. घरी सागरदादा, वहिनी, मुलं आणि मी. माझ्या डोक्यात तेच की दरवेळेस अधिवेशनात जायचं आहे, आपण संध्याकाळी निघतो सगळे कार्यक्रम मतदारसंघातले आटपून आणि मग बॅग टाकायची गाडी तर निघतो. तेव्हा आठवण येतो की स्वर्गीय भाऊसाहेबांची, आदरणीय संजू भाऊंची. कारण शेवटी फुंडकर कुटुंबियांची सुरुवात या अकोला जिल्ह्यातली, हे कर्मभूमी जन्मभूमी जर म्हटलं तरी चालेल, पण ही सुरुवात ही मध्यंतरीच्या काळात एकदा राज्य सरकार आलं, एकदा अटलजींचं सरकार आलं, जे 5-5 वर्ष टिकलं. नाही तर भारतीय जनता पार्टीच्या नशिबी नेहमी विरोधी पक्षच होता. आदरणीय संजूभाऊ असतील, स्वर्गीय भाऊसाहेब असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आज जितके हे पांढरे केस दिसतात. 2 खासदाराचे 12 झाले, 12चे वाढत गेले. तसंच आमदारांचंही होतं. 78 मध्ये 2 आमदार होते, नंतर 8 झाले, नंतर 16 झाले. त्यामुळे सरकार कधी येईल का या लोकांनी कधी विचार केला नव्हता. आणि अख्खं आयुष्य विरोधी पक्षात गमवलं. ज्या दिवशी मला आठवतंय की मी पहिल्यांदा आमदार झालो होतो, तर भाऊसाहेबांनी मला एक गोष्ट म्हटली होती. ते मला नेहमी आमदार साहेब म्हणायचे.
मी त्यांना म्हटलं तर मला आमदार नका म्हणत जाऊ मला टेन्शन येते. ते म्हणत आमदार साहेब काय तुम्ही काय दिवे लावले 6 महिन्यात. मी म्हटलं 6 महिन्यात मी सगळीकडे जाऊन आलो, सगळ्या गावांना जाऊन आलो. मग म्हणे काय कामं केली. म्हटलं बा लोकांना ज्यांना आमदार निधी पाहिजे त्यांना पत्र दिले, त्यांचे इथे लग्न होतं, कोणाचे इथं कार्य होतं तिथे जाऊन आलो, कोणाचं दवाखान्याचं काम होतं, तहसीलचं काम होतं तिथे फोन केले. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं म्हणे आमदार साहेब हे जे पद आहे आणि काही शोभेची वस्तू नाही, गाडीत भरून मिरवायची, गाडीत बसून मिरवायची वस्तू नाही. आम्ही आमचं आयुष्य गमवलं तर आम्ही विरोधी पक्षात होतो आणि तुम्ही लोक नशीबवान आहात की जेव्हा निवडून आले तर तुमचं परमनंट 5 वर्ष टिकेल असं सरकार आहे. आम्ही आयुष्यावर कितीही टोले घेतले, किती उड्या मारल्या, कितीही आंदोलन केली, आम्ही फंड जर मागितला तर आम्हाला 1 रुपया मिळत नाही. आज तुमच्या मताचं, तुमच्या हक्काचं सरकार आहे, तर तुमच्या समोर कोरा कागद ठेवलेला आहे. कोरा कागद आहे. हा कॅनव्हास तुम्हाला जितका चांगला रंगवता येईल तेवढा रंगवा. आयुष्यभर तुमचं लोकांनी नाव काढलं पाहिजे, या परिसरातला प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने हे रंगवा की लोक जन्मभर विसरणार नाही की तुम्ही हे काम केलं. आणि आम्ही कितीही रंगवायचा प्रयत्न केला तर आम्हाला तो कोरा कॅनव्हास कधीच मिळाला नाही. आणि हे रंगवण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास करा, लोकांमध्ये जा, त्यांच्या काय समस्या त्या जाणून घ्या. आणि जाणून घेत असताना असंही करू नका मग जे तुमच्यासोबत नेहमी असतात ते इतक्या समस्या सांगतील, तुम्ही पूर्ण करताना नंतर लक्षात येईल की त्याच्या घरासमोरच्या समस्या होत्या, त्याच्या वैयक्तिक समस्या होत्या. त्यामुळे जास्त तुम्हाला नेता म्हणणारा जो आहे त्याच्या जास्त ऐकत नका. जो तुमच्याजवळ कधी येत नाही त्याच्याजवळ असे हे जुने लोक होते. आजही संजू भाऊंचं दर्शन घेतलं, संजू भाऊंनी सांगितलं चांगलं काम कर, मोठा हो, दोघंही भाऊ चांगलं पुढे जा, प्रत्येकाची सेवा करा. आजही त्यांच्या डोळ्यात ते अश्रू आले की आपला पोरगा इतका मोठ्या पदावर पोहोचलेला आहे. त्यांनी म्हणजे ते मन भरून आलं होतं त्यांनी प्रतिक्रिया देणं होत नव्हतं. पण हेच पाहण्यासाठी आज जशी म्हणजे आज खरोखर संजू भाऊंची प्रतिक्रिया पाहिली, संजू काकांची प्रतिक्रिया पाहिली आणि आज माझं पण समाधान झालं की आज भाऊसाहेबांची काय प्रतिक्रिया असते ती संजू भाऊंच्या रूपात मला दिली. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू असते, जे त्यांनी पाठीवर थाप दिली असती ती आज संजू भाऊंच्या माध्यमातून मला मिळाली. आणि खरोखर अकोला जिल्ह्याचं आणि भाऊसाहेबांचं नातं, अकोला जिल्ह्याचं फुंडकर परिवाराचं नातं ते कोणीच तोडू शकत नाही. मला आजही आठवते की लहानपणी भाऊसाहेबांची लोकसभा असायची, ते प्रचारात असायचे. एकमेव मेटेडोर असायची, ती कधी मधी खामगावात यायची प्रचाराला. मग वडिलांना भेटायचा, पप्पांना भेटायचा, त्याच प्रचाराच्या मेटेडोर मध्ये बसून मी अकोल्याला यायचो. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि कमळावर मारा शिक्का, त्या माईक मध्ये मी ओरडायचो. तो काळ गेरू आणि निळीनं भिंती रंगवण्याचा काळ होता. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चिक्की शिजवल्या जायची, कागदी पोस्टर लागायचे, तो काळ होता. आणि आजचा काळ आहे डिजिटल बॅनरचा काळ आहे. या भाऊसाहेब आपल्यातून निघून जाण्याच्या पहिले भाऊसाहेब म्हणायचे की भाजपची जर जिल्ह्याची मीटिंग आहे तर फारच क्वचित गाड्या त्या मीटिंग हॉलच्या बाहेर दिसायच्या. आज पक्षाचे दिवस पहा की आज लोकांपेक्षा जास्त गाड्या दिसतात. म्हणजे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना नमन. आज सुशासन दिवसाच्या अटलजीच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अतिशय शुभ योग आला आहे. आमच्या बंधू आकाश फुंडकर यांचा आपण आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जाहीर सत्कार घेऊन राहिलो. मी आकाश भाऊचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले जे आणि ज्यांना माहीत नसेल, मला हे खूप चांगली संधी विशेषातून त्यांनी म्हटलं की जालना आणि औरंगाबाद हे आता नवीन मॅग्नेट इंडस्ट्रीसाठी तयार होऊन राहिलं. नवीन म्हणजे भाग कारखानदारीला पसंत होऊन येऊन राहिला. त्यांचं खातं असं आहे
की मुकेश अंबानीपासून आता नवीन नोएल टाटा जे आहेत त्यांनाही आकाश भाऊंची भेट घ्यावी लागेल किंवा आकाश भाऊ त्यांची सदिच्छा भेट घ्यायला जातील. कामगार आणि उद्योजक या मंचावर उपस्थित आदरणीय रणधीर भाऊ, सर्वांचे लाडके खासदार आदरणीय अनुभव, मंचावर उपस्थित आमचे काका आदरणीय प्रकाश भाऊ, आदरणीय तेजराव काका, आदरणीय किशोर भाऊ, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय वसंत भाऊ, विजू अग्रवाल, आदरणीय जयंतराव. आजचा हा कार्यक्रम म्हणजे अजूनही मला विश्वास होत नाही आहे की मंत्री म्हणून हा कार्यक्रम सुरू आहे. मला असं वाटतंय की संघटनेचा कार्यक्रम आहे, मला बोलवलेला आहे आणि आपला संघटनेचा जिल्ह्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण खरोखर त्या दिवशी अचानक फोन आला, अचानक निघालो. घडामोडी अशा घडत होत्या की मलाही विश्वास होत नव्हता की आपल्यासोबत हे घडते. मी कसा बसा पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आई म्हणे पूर्ण स्टेजवर शर्ट आणि जीन्सवर शपथ घेणारा तू एकटाच होता. म्हणलं फोनच उशीर आला, मी करू काय. आणि यालाच भारतीय जनता पार्टी म्हणतात की एवढा मोठा अचानक सरप्राईज मला मिळेल हे मी विचारच केला नव्हता. अचानक फोन आला, अचानक मला सांगितलं की गाडीत बसा, निघा. मी कन्फर्म करायसाठी 1-2 जणांना फोन केले. ते म्हणे आम्हाला काही माहित नाही अजून, तुला फोन आला तुम्ही. मग मी गाडीत बसलो. आई वसुंधराकडे पुण्याला होती. आमच्या घरचे लोक यात्रेसाठी माहेरी गेलेले होते. घरी सागरदादा, वहिनी, मुलं आणि मी. माझ्या डोक्यात तेच की दरवेळेस अधिवेशनात जायचं आहे, आपण संध्याकाळी निघतो सगळे कार्यक्रम मतदारसंघातले आटपून आणि मग बॅग टाकायची गाडी तर निघतो. तेव्हा आठवण येतो की स्वर्गीय भाऊसाहेबांची, आदरणीय संजू भाऊंची. कारण शेवटी फुंडकर कुटुंबियांची सुरुवात या अकोला जिल्ह्यातली, हे कर्मभूमी जन्मभूमी जर म्हटलं तरी चालेल, पण ही सुरुवात ही मध्यंतरीच्या काळात एकदा राज्य सरकार आलं, एकदा अटलजींचं सरकार आलं, जे 5-5 वर्ष टिकलं. नाही तर भारतीय जनता पार्टीच्या नशिबी नेहमी विरोधी पक्षच होता. आदरणीय संजूभाऊ असतील, स्वर्गीय भाऊसाहेब असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आज जितके हे पांढरे केस दिसतात. 2 खासदाराचे 12 झाले, 12चे वाढत गेले. तसंच आमदारांचंही होतं. 78 मध्ये 2 आमदार होते, नंतर 8 झाले, नंतर 16 झाले. त्यामुळे सरकार कधी येईल का या लोकांनी कधी विचार केला नव्हता. आणि अख्खं आयुष्य विरोधी पक्षात गमवलं. ज्या दिवशी मला आठवतं की मी पहिल्यांदा आमदार झालो होतो, तर भाऊसाहेबांनी मला एक गोष्ट म्हटली होती. म्हणजे ते मला नेहमी आमदार साहेब म्हणायचे. मी त्यांना म्हटलं होतं मला आमदार नका म्हणत जाऊ, पण टेन्शन येते. ते म्हणत आमदार साहेब काय तुम्ही काय दिवे लावले 6 महिन्यात. मी म्हटलं 6 महिन्यात मी सगळीकडे जाऊन आलो, सगळ्या गावांना जाऊन आलो. मग म्हणे काय कामं केली. म्हटलं बा लोकांना ज्यांना आमदार निधी पाहिजे त्यांना पत्र दिले, त्यांचे इथे लग्न होतं, कोणाचे इथे कार्य होतं तिथे जाऊन आलो, कोणाचं दवाखान्याचं काम होतं, तहसीलचं काम होतं तिथे फोन केले. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं म्हणे आमदार साहेब, हे जे पद आहे आणि हे काही शोभेची वस्तू नाही, का गाडीत गाडीत बसून मिरवायची वस्तू नाही. आम्ही आमचं आयुष्य गमवलं तर आम्ही विरोधी पक्षात होतो. आणि तुम्ही लोक नशीबवान आहात म्हणे की जेव्हा निवडून आले तर तुमचं परमनंट 5 वर्ष टिकेल असं सरकार आहे. आम्ही आयुष्यावर कितीही टोले घेतले, किती उड्या मारल्या, कितीही आंदोलन केली, आम्ही फंड जर मागितला तर आम्हाला 1 रुपया मिळत नाही. आज तुमच्या मताचं तुमच्या हक्काचं सरकार आहे. तर तुमच्या समोर कोरा कागद ठेवलेला आहे. कोरा कागद आहे. हा कॅनव्हास तुम्हाला जितका चांगला रंगवता येईल तेवढा रंगवा. आयुष्यभर तुमचं लोकांनी नाव काढलं पाहिजे, या परिसरातला प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने हे रंगवा की
लोक जन्मभर विसरणार नाही की तुम्ही हे काम केलं. आणि आम्ही कितीही रंगवायचा प्रयत्न केला तर आम्हाला तो कोरा कॅनव्हास कधीच मिळाला नाही. आणि हे रंगवण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास करा, लोकांमध्ये जा, त्यांच्या काय समस्या आहे त्या जाणून घ्या. आणि जाणून घेत असताना 90 मध्ये जेव्हा त्यांनी खासदार म्हणून त्यांची सुरुवात झाली तेव्हापासून हा संपर्क कायम राहिला. आज आकाशदादांच्या स्वरूपात आपल्याला सगळ्यांना भाऊसाहेब आपल्या जिल्ह्यावर आलेले आहेत असं आपल्याला वाटून राहिलं आहे. आणि त्याच्यामुळेच आज रणधीर भाऊंची इच्छा असेल, आमचे मामा मान्य प्रकाश भाऊ यांनी जो भावना व्यक्त केल्या की आकाशदादा आपण अकोल्याचे पालकमंत्री झाले पाहिजेत. आता मामा दोन्ही गोष्ट बोलले की बा देवेंद्रजीवर गेलं तरी अडचण आहे आणि नाही गेलं तरी अडचण आहे, परंतु आकाशदादा अशा मतदारसंघात येतात जिच्यामध्ये खामगाव आहे तर शेगाव पण आहे. आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आज त्यांना एक खूप मोठी जबाबदारी मिळालेली आहे. कॅबिनेट मंत्री आहेत, कामगार मंत्री आहेत, परंतु खासदार म्हणून आकाशदादा मी आपल्याला विनंती करेन की अनेक भाऊसाहेबांचे असतील, संजूभाऊंचे असतील, हे अकोला जिल्ह्यासाठी अनेक त्यांचे स्वप्न आहेत.